नमस्कार. विजयाताई, भारतीताई, अनघाताई, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर, आणखीन सभागृहातले सुद्धा सन्माननीय अतिथी, माझ्या भगिनींनो, आजची जी ऊर्जा आणि आजची जी स्त्री शक्ती बघून मी सुद्धा बांबावली आहे. आणि पण सुरुवातीला एवढंच सांगते की सगळ्यांचे आभार मानते की आज तुम्ही मला एवढी संधी दिली, बोलवून सत्कार केला. आणि खूप माझी ओळख अशी मोठी करून मी विचार करत होते, पण खरं म्हणजे मी एक छोटीशी मुलगी होते, मध्यमवर्गीय, रेल्वेत वडील होते, भांडून लष्करीत गेले. पण सौभाग्य असं आहे की बाकी सगळी ओळख राहू दे बाजूला, पण मला 3 भूमिका करायची म्हणजे संधी मिळाली एका जीवनात, ज्याला समाजाची हे आहे. तर एक लष्करातली फौजी, एक डॉक्टर आणि एक प्राध्यापिका. ते टीचर, डॉक्टर अँड सोल्जर. आणि ह्या 3 भूमिकांनी मला घडवलेलं आहे. पण त्याची सुरुवात मी नेहमी बऱ्याच ह्याच्यात सांगते की सुरुवात बहुतेक झाली माझ्या आजीकडनं आणि तिच्या आईकडनं, जी एक सबला होती असणार, जिने विचार केला. कारण माझी आजी ही आजऱ्या खेडेगावातली, वय 2 वर्षावर ती अनाथ झाली आणि 8व्या वर्षी बालविधवा झाली. पण तिच्या मामानी तिला सोडली नाही, कर्वेकडे आणून सोडली शिक्षणासाठी. आणि ती मुलगी पुढे शिकून BJ मेडिकलमधनं डॉक्टर झाली. आणि त्या कारणाने म्हणून मी कधीही बोलताना तिला आठवण करून तिच्यासमोर मस्तिष्क खाली ठेवून विचार करून म्हणते, आज मी उभी आहे तर तिच्या आईनी कसा विचार केला असणार त्या काळी. तर त्यामुळे आपल्याला प्रत्येक जणात म्हणजे किती शक्ती आहे हे लक्षात येतं. दुसरी ओळख करून दिली त्यांनी की असं एक सौम्य, माइल्ड लेडी. तर त्याच्यावरची एक छोटीशी गोष्ट की मी नेहमी सगळ्यांना सांगते, नारळासारखं असावं लागतं आणि ते स्त्रीला होऊ शकतं, कठोर बाहेरनं, नरम आतनं. तर त्याच्यातलं कोश्यारीजी जेव्हा मी गव्हर्नर म्हणजे आले होते आणि ते पहिल्यांदा, कारण बऱ्याच गोष्टी मी आले होते जसं सांगितलं, त्याची गोष्ट सांगेन मी. पण तेव्हा जेव्हा बऱ्याच प्रेशर येत होतं आणि मी नाही म्हणत होते, तेव्हा ते एका ह्याच्यात म्हणाले, नाम माधुरी है, बहुत मधुर लगता है, लेकिन भूलिएगा मत लेफ्टिनेंट जनरल है, किसी के काबू में नहीं आती है. तर त्यामुळे आपल्याला हे दोन्ही साधून काम करता येतं, हे एक स्त्रीला करता येतं आणि ह्याची अगदी खात्री आहे. तर त्याच उदाहरणार्थ जेव्हा मी विद्यापीठात गेले, येताना रस्त्यात सांगत होते, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाची मी का तिथे गेले, आता मला इतके वर्ष मी का ते चॅलेंज घेतला हे मला माहीत नव्हतं. पण आज कळलं, नाशिकची ही जी जादू आहे, नाशकात पोचायचं होतं. पण ह्या इतक्या थोर भगिनींबरोबर 7 व्यासपीठावर नाशिक, मी पण नाशिकवासी आहे असं म्हणण्याचं मला गर्व आहे आज. तर तेव्हा जेव्हा गेले तर ते विद्यापीठ आहे वणीच्या रस्त्यावर आणि खूप असं जंगल झालेलं होतं. कोविड काळात तर काहीच नाही आणि तिथे कोणी राहत नव्हतं. तर विद्यापीठ एवढा मोठा परिसर होता, जवळजवळ 50-60 एकर डोंगरातला, पण त्याचं एक जंगल तयार झालेलं होतं आणि सुंदर इमारत होती मध्ये. आहेर साहेबांनी तिथे विद्यापीठ नेलं होतं, ज्याच्या अंडर आज 600 कॉलेजेस आहेत. मेडिकल, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, नर्सिंग, डेंटल, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच अँड लँग्वेज, अशी मोठी ही म्हणजे जबाबदारी होती. पण ते एका जंगलात जिथे कोणी जात नव्हतं, गेस्ट हाऊस, भूतबंगला झालेला होता. आणि त्याच्यात 25 वर्षापूर्वी ती विद्यापीठ, जसं आपलं 25 वर्ष झाली विद्यापीठाची, मागच्या वर्षी 25 वर्ष झाली होती. पण त्या काळामध्ये खूप लोकांनी त्याचे फाउंडेशन खूप सुंदर केलं होतं, पण त्या जागेकडे लक्ष दिलं नव्हतं. आणि जेव्हा मी गेले ते म्हणले, वेसीचा बंगला बाहेर गंगापूर रोडवर बंगल्या घेतलेला आहे, तर तुम्ही पण राहू शकता. आणि मी तिथे गेले आणि म्हटलं, तर त्यातली माझी जी लष्करातली सैनिकी जे हे होतं की बूट्स ऑन द ग्राउंड, तर मला असं वाटलं की मी तिथे राहून उंटावर बसून शेळ्या कशा हाकणार इथे.
तर मी एक दिवस त्या गेस्ट हाऊसमध्ये राहिले आणि संध्याकाळी फिरत फिरत निघाले आणि अशी वर टेकडीवर जेव्हा चढून गेले तिथे 5-6 भूतबंगले पाहिले. झाडं उगवत होती, खिडक्या लटकलेल्या होत्या, रंग गेलेला होता. म्हटलं हे काय आहे, आपण विचारले. दुसऱ्या दिवशी रजिस्ट्रारनं विचारलं की इथे ते ते म्हणे ते बनले होते पण इथे पाण्याची कमतरता आहे आणि बिबट्या येतो, साप वगैरे येतात, त्यामुळे इथे कोणी राहत नाही. आणि त्यावेळेला मी गमतीत म्हटलं मग ह्या म्हणजे विद्यापीठाला एक वाघिणीची गरज आहे आणि ती आलेली आहे, तर म्हटलं मी इथेच राहणार. तर त्यांनी म्हणले शक्य म्हणजे तुम्ही रंग करायला सुरुवात, वॉटर लिकेज बंद करा. आणि त्याच्यात नंतर मी तिथे आणि अक्षरशः 6 आठवड्यात तो तेवढा तोपर्यंत गेस्ट हाऊसमध्ये राहिले आणि त्या बंगल्यात शिफ्ट झाले. आणि तसं पाहिलं तर खूप अडॅप्टेबिलिटीची गरज होती. मला विचारलं तुम्ही, आणि मी डेप्टी चीफ जनरल रावत, जे लेट जनरल रावत बरोबर पूर्ण कोविड काळात मेडिकलचं हे केलं होतं. मस्त असा तो ल्युटेन्स दिल्लीमध्ये बंगला होता आणि सगळी फौज व्ह्यूज सगळे होतं. त्याच्यातनं मी इथे आले होते आणि पहिल्या दिवसापासून त्या वातावरणात राहिले होते. आणि त्यातनं ते 6 आठवड्यात घर अजून स्वयंपाकघरसुद्धा बनलेलं नव्हतं. मी लक्षात ठेवलं की अरे ही सुरुवात तशीच केली होती ना, आपल्या मिलिटरीच्या ट्रंका कशाला काम, त्या लावल्या, त्याच्यावर गॅसची शेगडी ठेवली, स्वयंपाक करायला सुरुवात केली. तर हे स्त्रीचं रूप जे आहे ते सगळ्यांना जमत नाही. तर ते अडॅप्टेबिलिटी, ॲडजस्टिंग जे आपल्याकडे आहे त्याचा आपण वापर करावा लागतो. आणि त्याच्यानंतर ॲज यू से द रेस्ट इज हिस्ट्री. 2 वर्षात त्याच विद्यापीठाचं जे परिवर्तन झालेले आज सगळे बघायला येतात. तिथे रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे, प्लास्टिक मुक्त वातावरण आहे, ग्रीन कॅम्पस आहे, 5 सेन्सेस गार्डन, योगचं हे आहे, प्रत्येक झाडाला QR कोड लावलेला आहे, आरोग्य मनुष्य बनतोय. आणि जिथे पाणी येत नव्हतं, रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यामुळे ट्यूबवेल्सना पाणी लागलेलं आहे. आणि मागच्या वर्षीसुद्धा 63 ट्रेलर पाणी, त्याच्या मागच्या वर्षी एकही ट्रक लागला नाही. तर त्यामुळे हा फरक, आणि हा मी एकटीने केला नाही. जर मी म्हटलं मी फक्त एक विजन, दृष्टी लोकांसमोर मांडली. आणि आज जे 600 लोक तिथे कामाला येतात ते गर्वाने म्हणतात की वी आर पार्ट ऑफ #NUHS परिवार. तर हे कुटुंब एक बाई एक उभारू शकते हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. आणि त्यामुळे तुम्ही सगळ्या जणी संवादिनी ज्या पुढे आलेल्या आहात प्रबोधिनीच्या माध्यमातून समाजसेवा करायला, त्याची समाजाला अत्यंत गरज आहे. आत्ता आपल्याला ताईंनी सांगितलं किती, आणि ते मी बघते यंग जनरेशनमध्ये जे संस्कृती जी जात चालली आहे, इझी अवेलेबिलिटी ऑफ कॅश भरपूर हे, त्यामुळे जे आपले संस्कार होते, बाहेर देश म्हणते रिड्यूस, रियूज, रिसायकल, जॅपनीज म्हणतात मोता नाही, पण आपली संस्कृती होती. माझ्या आजी शिकवायची, ब्रश म्हणली दात घासून संपला की साफ करायला वापरायचा, तो झाला की मोडून नाडी घालायला वापरायचा. हे आपलं संस्कृती कुठेतरी सुटून जाते. आणि बाहेरनं खाणं आणायचं आणि म्हणायचं की डायबिटीज आणि हायपरटेन्शन वाढतंय. तर हे आपण आपल्या घराबरोबर समाजापर्यंत हा बदल कसा आपण थांबवू शकतो ह्याच्यावर विचार करणं फार गरजेचं आहे. 2 गोष्टी उदाहरण देते. कोविड काळात सगळ्या जगाला वाटलं की भारतातली लोक तर माशांसारखे मरणार आहेत. पण आपण जगासमोर सिद्ध केलं, जिच्याकडे काही पब्लिक हेल्थ इन्फ्रा नव्हतं, PP नाव कोणी ऐकलेलं नव्हतं, RT-PCR तर एक NIVच्या शिवाय कुठल्याकडे हे नव्हतं, ते विदिन नो टाईम, म्हणजे त्या जे लॉकडाऊन पहिल्या ह्याच्यात आपण 23 लॅब्सनं तयार केलं देशभर आणि हजारो RT-PCR युनिट्स उभे केले. PPEमध्ये स्वावलंबी झालो आणि सगळीकडे, कारण फक्त डॉक्टर्स नव्हते तिथे. आणि हे मी मांडलं होतं जेव्हा मी DCITS होते आणि राजनाथ सिंगजींनी घोषणा केली की मिलिटरी कशी काय मदत करेल. आणि रावत साहेबांनी माझ्याकडे ती जबाबदारी दिली, कारण मी मेडिकल ऑपरेशन्स फॉर द 3 सर्व्हिसेस हेड करत होते. तर तेव्हा मी फक्त त्यांना म्हणले की ये कैसे होगा, जनरल साहब आप बताइए. आणि तेव्हा आर्मी चीफ, नेव्ही चीफ, एअरफोर्स सगळे अजून वेगवेगळ्या ह्याच्यात काम करत होते. आणि मी फक्त एक सांगितलं,
अपने पंतप्रधान जी ने तो बताया है कि अपने देश पे युद्ध है, ये तो संग्राम है। सिर्फ फर्क है यहाँ पे शत्रु एक इंसान नहीं है, एक कीटाणु है। तो जिस संग्राम में, बाकी संग्राम में जब एक फौजी आगे जाता है उसको खंदा देने वाला डॉक्टर पीछे होता है। इस युद्ध में, इस संग्राम के लिए हम लोग आगे जाएंगे और मुझे यकीन है कि हमारे तीनों सशस्त्र सेना के जो चीफ्स हैं वो हमें खंदा देंगे। आणि ह्याच्यानंतर तिन्ही चीफ्स केम फॉरवर्ड, टूक ओव्हर जम्बो हॉस्पिटल, सगळीकडे उभे राहिली, आमच्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये ओपन अप केलं आणि वी फाउंड सोल्युशन्स। पण देशातल्या प्रत्येक नागरिकांनी मदत केली। जेव्हा समाज पुढे आला, कोणी जेवणं वाटली, कोणी लोकांना औषधं दिली, कोणी पीपी, म्हणजे सरळ की माझ्याकडे माहीत आहेत स्टुडंट्स लोकांनी सुद्धा भिकाऱ्यांपर्यंत सुद्धा पीपी आणि जेवण वाटण्याचा संकल्प केला। मंदिरात कुत्र्यांसाठी आणि माकडांसाठी सुद्धा जेवण पुरवायचा असा विचार हा कोणी एकाने केला नाही आणि हा समाजाने केला। त्यामुळे समाज जेव्हा एकत्र येतो काहीही करू शकतो ह्याची कल्पना आहे। आणि त्याच्यात स्त्रीने का सबक समजते ते आपण पुराणापासून बघतो ना, देवींना जितके हात असतात ते कुठलेही देवाला नसतात, बरोबर आहे। अक्षरशः म्हणजे ती घरही सांभाळते, ती मिलिटरी सांभाळते, ती हेही सांगते, सगळीकडे करू शकतो। आणि म्हणजे डॉक्टर आहे म्हणून मी इथले कोणी सायन्स असतील त्यांना सांगते, सगळे म्हणतात की हे कसं काय शक्य आहे। माझ्या घरी सुद्धा मिस्टर म्हणे अहो म्हटलं जन्माला येताना मला एक एक्स क्रोमोझोम जास्तीचा दिलेला आहे, तर त्यामुळे म्हटलं आम्ही आता असं सगळं करू शकतो। तर हे जे करताना ती ह्या जनरेशनची जी होती ती यंग जनरेशनपर्यंत आपण कसं पोचू, आणि दोन्ही आहे। जसं ताईंनी सांगितलं की आपण मुलींना वाढवलं, स्वतंत्र बनवलं, त्यांना शिक्षण दिलं, हक्क शिकवले, मुलांना त्याच्याबरोबर त्यांना मुलींसारखं वाढवलं नाही। त्यांना आपण सांगितलं नाही की तुझे कपडे तू स्वतः धु, टेबल लाव, उचल, साफ कर, कुकर लाव, हे त्याला शिकवलं नाही। तर ते एक तर आपण ते त्याला शिकवणं गरजेचं आहे। पण त्याशिवाय ज्या म्हणजे बायका होम मेकर्स घरी आहेत त्या बायकांना हेही शिकवलं पाहिजे की मुलींना जेव्हा आपण वाढवून शिक्षण देतो तेव्हा तिला इतकं की तू शिक, तू अभ्यास कर, तुला कशाकडे लक्ष घाल। ती जेव्हा मोठी होते मग त्या स्वातंत्र्यात ती फायनान्शियली इंडिपेंडेंट होते, पण तिला वाटतं हे माझं सगळं हक्काचं आहे, मी काही करू नये। तर हे दोघांनाही एकत्र दिलं पाहिजे की घराची जबाबदारी एकटीची नाही आहे, पण तुझी नाही आहे असंही नाही आहे। आणि मला लोक म्हणायची, म्हटलं मला गर्व वाटतो की मी जरी घरी म्हटलं मग घरी आली की मुलं म्हणतात आई तू इथे ब्रिगेडियर जनरल नाही आहे, आईचं स्वयंपाकाला लाव आणि चला आपण सगळे करूया। तर हे जे आहे की आपल्या म्हणजे आपण आपल्या मुलींना शिकवलं पाहिजे की तू हे मातृत्व तुला जे मिळतंय, तू एक गृहस्थी सांभाळायचं तुला अधिकार मिळतोय, तो तू काय करतेस त्याच्यावर गर्व घे आणि स्त्रीच बनून राहा, पुरुष बनण्याची कोशिश नको करूस। त्यामुळे मी मिलिटरीमध्ये शेवट जरी आमचे जशा बायका बाकी यायला लागल्या आणि आमचे चेंज झालं पॅन्ट शर्टमध्ये, मी रिटायर होईपर्यंत साडी नेसली, केवळ हे दाखवायला की ड्रेसनी फरक होत नाही। मी केस रंगवले नाहीत, म्हटलं माझं ग्रे मॅटर दिसू दे सगळ्यांना। तर स्वतःवर जेव्हा आपण हे होतो तेव्हा त्याच्यावर आपल्याला खूप काही करता येतं। आणि तुमची मला कल्पना 40-40 जी म्हणतात ना ती फार आवडली, कारण मी जेव्हा यंगर म्हणजे मिलिटरी याच्यात सुद्धा लेडीज क्लबमध्ये मला डॉक्टर म्हणून, स्त्री म्हणून लेक्चर द्यायला बोलवायचे आणि तेव्हा माझं वय कमी होतं, 30च्या आसपास। पण मी तेव्हा सगळ्यांना सांगायचे की तुम्ही खूप आहात पण आत्ता आपल्यासाठी विचार करत राहा, जरी तुम्ही हाऊसवाईफ, पण पहिली म्हटलं 20-20-20 तर पहिली 20 वर्ष तुम्ही आपल्या आईवडिलांनी जे सांगितलं त्याप्रमाणे जगलात, अभ्यास केलात। अजूनही आज मुली ठरवतात पण घरची हे करून करतात। नेक्स्ट 20 वर्ष म्हटलं तुम्ही आई, मुलगी, बहीण हे सगळ्यांना सांभाळून घेऊन घेता। 40 वर्षानंतर स्वतःसाठी जगा, असं मी तेव्हा सुद्धा म्हणायचे। आता बाई ही जी 40 वर्ष दुसऱ्यांसाठी, ती स्वतःचं जग म्हणजे आपला देश, आपलं कुटुंब, आपलं समाज,
असाच विचार करू शकते. तर 40 वर्षानंतर ह्याच्याकडे जे तुम्ही वळवून घेताय आणि जेव्हा आपण म्हणतो वुमन्स डे, अर्ध जग माझं, पण ते कसं काय अर्ध जग माझं होणार जर ह्या सगळ्या अर्ध्या जगातल्या बायका जर पुढे नाही आल्यात आणि जर त्यांनी, तर त्यामुळे तुम्ही इतक्या सक्षम आहात, सुशिक्षित आहात, सगळं तुमचं झालेलं आहे. तर त्यामुळे आता तुम्हाला खूप काही करून तुमच्यासाठी एक स्व किंवा मी करू शकते हा जो तुम्ही प्लॅटफॉर्म दिलेला आहे प्रबोधिनीच्या थ्रू, त्याचा वापर करून जास्तीत जास्त मैत्रिणींना एकत्र आणा. आणि मी सगळीकडे म्हणते आजकालचं हे इज हाय फाय, गिव्ह मी 5. तर प्रत्येकीने संकल्प केला की मी माझ्याबरोबर 5 मुली मैत्रिणींना घेऊन येणार आहे. तर 5 म्हणजे 1चे 5 आणि 100च्या 500 कधीच होतील आणि 250 आहेत तर तुमचे 1000 कधीच होतील. आणि मग जर त्यांनी जे संकल्प सांगितलंय ना देशासाठी करा, मग 1000चं सहस्र सैन्य जे असेल ते तर पूर्ण देशाला कंट्रोल करू शकते, काहीच प्रॉब्लेम नाही येणार. तर हे एक सुंदर आहे. पण हे सगळं करताना 2 गोष्टी मी अजून एक सांगू शकते. कारण आज माझी ओळख करून दिली की मिस्टर आणि आम्ही देशातलं पहिलं कॉमनवेल्थमधलं पहिलं आणि जगातलं दुसरं दाम्पत्य असं होतं की लेफ्टनंट जनरलपर्यंत पोचलो. पण हे अजिबात सोपं नव्हतं. आणि त्याच्यातनं का मी शेअर करू इच्छिते की ही गोष्ट, कारण मला किरण बेदींनी सांगितलं तर ह्याचं तुम्ही पुस्तक लिहा. आणि हे ह्याच्याच संदर्भात आहे की आपण कसं एकत्र राहायचं. तर आम्ही दोघंही कोणीही दोघांचं मिलिटरीत नव्हतं. वी वर फर्स्ट टाइमर्स. त्यामुळे सगळीकडे एक सोपं असतं ना की कोणाची ओळख असते. तर आम्ही सगळे रूलप्रमाणे ॲप्लिकेशन घेत राहत राहिलो आणि आमची प्रगती करत. त्यामुळे पुष्कळ वेळा असं खूप कठीण परिस्थिती आली की जमत नाही आहे, मी एकटी राहायची. आणि आमच्या 36 वर्ष जे आम्ही दोघंही युनिफॉर्म, कारण ते 4 वर्ष आधी रिटायर झाले, त्या 36 वर्षातली 24 वर्ष आम्ही एकत्र पोस्टेड नव्हतो. तर 24 वर्ष एकटी राहून मुलांचंही सांभाळ, मुलं माझ्याचकडे होती, 2 मुलं होती, त्यांचं सांभाळायचं, करिअर सांभाळायचं, सगळीकडे पोस्टिंगला जायचं आणि त्यांची मदत असायची. पण केवळ त्यांचा एक शब्द असायचा, डोंट गिव्ह अप, डोंट गिव्ह अप, मी आहे. आणि जेव्हा जेव्हा मला PG करताना, फॉरेनला जाताना जेव्हा मला संधी आली आहे पण मी कशी करू, त्यावेळेला अजून आय वॉज स्टील अ सिम्पल, अजून वाघीण वॉज इन द फॉर्मेशन. त्यामुळे मलाही असं वाटायचं की आपल्याला झेपेल. तर ते म्हणायचे से येस, आपण रस्ता शोधू, पण तो डोंट गिव्ह अप. तर हे करत करत आणि जेव्हा मी MD करत होते तेव्हा त्यांचं स्टाफ कॉलेज अगदी करिअर कोर्स होऊन त्यांना खूप हाय प्रोफाईल. आणि मी म्हटलं मला आता जमत नाही आहे, मुलाला घेऊन मला पिडियाट्रिक्स करता येत नाही, मी गिव्हअप करते. तर त्यांनी ॲडव्हान्स करिअर सर्टिफिकेट घेऊन आले आणि माझी MD पूर्ण करून दिली. तर ह्याच्यात आणि त्यांनी तेव्हा एकदा मला, तेव्हा मोबाईल्स नव्हते, ते दूर दूर काश्मीरमध्ये वगैरे जायचे, तेव्हा तर फोन पण ज्या वेळेला इतका तिथे परिस्थिती अशी होती की फोन्स पण सगळे बंद झालेले होते. त्यामुळे आठवड्यातून फक्त एकदा की सगळं ठीक आहे, बारामुल्लामध्ये होते ते, रंगिया डिव्हिजनमध्ये. तर असा एखादा फोन यायचा. पण तेव्हा त्यांनी एकदा पत्र लिहिलं की लेट अस ग्रो टुगेदर विदाउट ग्रोईंग अपार्ट. म्हणजे दोघंही वर जाऊया पण एकत्र, दूर असलो तरी आपण एकत्र वर चालत जाऊया. आणि ते आमच्या जीवनाचं मंत्र बनलं. आणि आज त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे जे प्रकाशनसाठी सबमिट झालेलं आहे. तर पुणे फेस्टिवलमध्ये त्याचा प्री लॉन्च झाला, ऑफ ग्रोईंग टुगेदर विदाउट ग्रोईंग अपार्ट. तर आणि हे किरण बेदींनी आम्हाला सांगितलं की आजच्या पिढीसाठी हे की दोघांनी एकमेकांना सॅक्रिफाईस करून कसं सपोर्ट करावं हे एक उदाहरण आहे. तर माधुरी तू नक्की, मी म्हटलं मला खरंच वेळ नाही आहे कारण 600 कॉलेजेस एवढं करायचं. तर किरण बेदी डझंट गिव्ह अप. तर त्या आल्या होत्या नाशिकला. तर त्यांनी राजीवकडे बघितलं, जनरल यू हॅव द टाईम. सो राजीव म्हणले येस आय हॅव द टाईम, यू विल राईट हर बायोग्राफी. आणि त्याच्यातनं ते पुस्तक आता तयार आहे, मार्चपर्यंत त्याचा लॉन्च होणार आहे. तर हे एक शेअर करणार होते. आणि लास्ट एक जी करंट सोल्जर्स लॉन्स आणि जे तुम्ही करत आहात की आम्हाला एक मंत्र शिकवलं जातं, नेशन फर्स्ट अँड ऑलवेज. मातृभूमीचं तुम्ही करतात, ऑर्गनायझेशन नेक्स्ट तुमची ज्ञान प्रबोधिनी, द पीपल ऑफ द ऑर्गनायझेशन देअर आफ्टर ज्या तुमच्या मैत्रिणी आहेत, आणि मी लास्ट.
कारण आज जीवन सगळं आयच्याकडे चाललेलं आहे. सगळे ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट बनत आहे, आय स्पेशलिस्ट. ते आय काढून टाकून आपल्याला इलनेस, आयनी काय होतो इलनेस. तर आपल्याला जर स्वस्थ राहायचं, स्वास्थ्य पाहिजे, वेलनेस पाहिजे, तर आय काढून टाकावा लागतो आणि वी घालावा लागतो. स्पेलिंग बघा तुम्ही, आय काढून टाका, वी घाला, वेलनेस येतो. तर तसं आपण जेव्हा वळतोय, तर माझ्या भगिनींना माझा एक शेवटचा जो सल्ला आहे की आपल्या हेल्थकडे काळजी घ्या. कारण आपण जगाला सुधारायला निघालो आणि स्वतःच आजारी पडलो तर आपण कसं करणार. तर त्याच्यासाठी म्हणजे स्त्री ही स्वतःकडे लक्ष घालत नाही. तर त्यामुळे माझं रिक्वेस्ट आहे की जसं हिमोग्लोबिनचा तुम्ही चेक केला, तर मी म्हणते की त्याला ॲब्सोल्युटली स्ट्रेट की 4 गोष्टी तुम्ही दरवर्षी बघत राहा, स्पेशली ह्या वयात. नंतर एक हिमोग्लोबिन, त्याच्यानंतर ब्लड प्रेशर, नंतर ब्लड शुगर आणि लास्ट इज युअर वेट. तर हे 4 गोष्टी तुम्ही जर ठेवलं आणि त्याच्यासाठी 4 न्यूट्रिशनचे गोष्टी की जरी फास्ट फूड काही आलं तरी आपली जी संस्कृत ज्याच्यात होतं थाळीमध्ये भाज्या, पोळी, डाळ, वरण आपणही खाऊया आणि आपल्या कुटुंबाला शिकवूया, हे न्यूट्रिशन. आणि व्यायाम करायला आपले थर्ड इज एक्सरसाइज, रेग्युलर हेल्थ चेकअप्स, गुड न्यूट्रिशन अँड रेग्युलर एक्सरसाइज. आपण कोणीही ह्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आज 65 वर्षावर सुद्धा मला अत्यंत आनंद होतो की मी जेव्हा मॅरेथॉन 5 किलोमीटर आजही मी पळाले. कारण मी न चुकता सकाळचा पहिला 1 तास हे वॉकिंग, जॉगिंग किंवा योग करते आणि स्वतःला फिट ठेवते. कारण फिट बॉडी असली तर फिट माइंड पण असेल. तर दोन्हीसाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. त्यामुळे बायकांना ह्याच्याकडे, आपल्या हेल्थकडे लक्ष घेणं फार जरूरत आहे. अँड लास्ट 4 मी म्हटलं तर इज स्क्रीनिंग. तर कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, ह्याचं स्क्रीनिंग सगळीकडे अवेलेबल आहे. पण प्रत्येक विचार जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत आपण अरे वाईट झालं तिचं, पण अरे मी मग काय करते माझ्यासाठी. त्यामुळे मी म्हटलं आता 40च्या नंतर सगळ्यांनी स्वतःसाठी पण जगायचंय. तर आपल्या हेल्थकडे तुम्ही सगळे कारण घ्या. कारण ॲट दी एंड ऑफ इट मी एक मॉटो सगळ्या बायकांना सांगते, फिट ॲट 40, स्ट्रॉंग ॲट 60, इंडिपेंडेंट ॲट 80. हे पाहिजे. म्हणजे की तुम्ही जर 40व्या वर्षी फिट असाल आणि ते कंटिन्यू केलं तर 60व्या वर्षी नक्कीच तुम्ही स्ट्रॉंग असाल. तुमचे गुडघे नाही जाणार, तुमचं ब्लड प्रेशर नाही, अजूनही धावत पळत सगळं फिटनेस राहील. आणि का इंडिपेंडेंट ॲट 80 हे फार गरजेचं आहे. कारण समाज बदलायला लागलेला आहे. आपल्या कोविड काळात देशाने चांगलं दुसरं केलं, कारण आपले सगळे वयस्क आणि जितके सिनियर सिटीजन्स होते सगळ्यांना सांभाळून घेतलं. हे बदलायला लागले. यंग जनरेशनकडे वेळ नसणार आहे. आपल्याला इंडिपेंडंट राहणं आत्तापासून विचार केला पाहिजे. आणि हे समाजात सगळ्या आपल्याबरोबर आपल्या सगळ्या मैत्रिणींना शिकवलं पाहिजे की प्लॅन नाव टू बी इंडिपेंडंट. तुम्ही नातवांबरोबर पळू शकता आलं पाहिजे, सगळं करता आलं पाहिजे, पण स्वतःचं कोणाच्यावर स्वावलंबी आपल्या कोणाच्यावर परावलंबी न राहता स्वावलंबी राहावं. अशी आज म्हणजे आपली हे करा, ठरवून ठेवा, म्हणजे पुढे काही त्रास नाही येणार. एवढंच सांगून मी बंद करते. आणि शेवटी बेस्ट विशेस टू जे रौप्य महोत्सव आहे तर त्याचा सुवर्ण महोत्सव त्यांना नवीन ध्येय साधा आणि नवीन शिखरं वेगाने गाठा. धन्यवाद.